Hi. I greet you all in the name of the Lord Jesus Christ this morning. आज सकाळी येशूच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करीत आहे. So wonderful to feel that you all are here, though you are in your own house, but it feels that all are here in the house of God. जरी तुम्ही आपापल्या घरामध्ये आहात तरी असं वाटतं तुम्ही सर्व इथं आहात. Always you come to the house of God कारण का नेहमीच तुम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये येत असता. to worship the Lord. त्या परमेश्वराची स्तुती आराधना But करण्यासाठी. because of this corona, परंतु करोनामुळे God is coming to your house परमेश्वर तुमच्या घरामध्ये येत आहे and you are worshiping God in your own house. आणि तुम्ही आपापल्या घरामध्ये परमेश्वराची उपकार स्तुती करत आहात. Satan planned to discourage you, but God has a plan to encourage you. सैतानाने ही योजना केली होती की तुमची निराशा व्हावी, परंतु परमेश्वराची हीच योजना आहे की तुमच्या जीवनामध्ये त्याची सार्वकालिक आशा राहावी. Gracious, loving Heavenly Father, हे आमच्या प्रेमळ कृपाळू we परमेश्वरा, thank you for your goodness and your mercy. तुझ्या चांगुलपणाबद्दल, तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझे आभार We मानतो. thank you for who you are. आम्ही तुझे आभार मानतो कारण का तू जो आहे तो आहे. We want to say that we love you आणि आम्ही आज हेच म्हणतो की आम्ही तुझ्यावर प्रेम करतो and we remember all the benefits that you have given to us. आणि तुझ्या सर्व आशीर्वादांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We thank you for your holy presence with us आजच्या तुझ्या पवित्र सानिध्याबद्दल आम्ही तुझे आभार as we मानतो. are worshiping and hearing your word. आम्ही तुझी स्तुती भक्ती करत असताना आणि तुझ्या वचनातून ऐकत असताना Let whatever be said and done be done in the name of Jesus. जे आम्ही करू आणि जे आम्ही ऐकू हे येशूच्या नावामध्ये होऊ देत. Thereby we glorify the name of the Father. आणि म्हणूनच याद्वारे पित्याचा गौरव होऊ देत. In Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तो आई. Amen. आमेन. It is so wonderful to see Pastor Sham Kohli with us this time after gap of 3-4 months. आणि 3-4 महिन्याच्या 6 months. 6 महिन्याच्या कालावधीनंतर पास्टर श्याम कोळी जे आपल्यामध्ये आहेत त्यांना पाहून खरंच खूप आनंद होतो. This is a miracle coming in front of you. आणि आज ते तुमच्या समोर एक चमत्कारी रित्या येत आहे. And answer of your prayers to God for his life. आणि तुमच्या प्रार्थनेचं उत्तर म्हणून ते आज तुमच्या पुढे येत आहे. God has answered your prayer when he was sick and you prayed for him and God healed him. जेव्हा ते आजारी होते तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि तुमच्या प्रार्थनेचं उत्तर म्हणून आज ते उभे आहेत. We thank God for his life. आणि आम्ही परमेश्वराचे आभार मानतो त्यांच्या जीवनाबद्दल. May I call Pastor Cole to come and read Psalms 121 in Marathi. पास्टर श्याम कोळी येऊन स्तोत्र संहिता 121 आपल्यासाठी मराठीतून वाचतील. स्तोत्र संहिता याचा 121वा अध्याय. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. आमेन. प्रभू शास्त्र वाचलेल्या शास्त्र भागावर आशीर्वाद पाठव. Let's read Psalms 121 in English. I will lift up my eyes unto the hills, from whence cometh my help. My help cometh from the Lord, which made heaven and earth. He will not suffer thy foot to be moved. He that keepeth thee will not slumber. Behold, he that keepeth Israel shall neither slumber nor sleep. The Lord is thy keeper, the Lord is thy shade upon thy right hand. The sun shall not smite thee by day, nor the moon by night. The Lord shall preserve thee from all evil. He shall preserve thy soul. The Lord shall preserve thy going out and thy coming in from this time forth, and even forevermore. May Lord bless the reading of his word. Let us worship the Lord
यावेळेस आपण परमेश्वराची भक्ती करूया. May I call upon Brother Nikhil Das and Sister Esther Dar to lead us in worship. यावेळेस ब्रदर निखिल दास आणि सिस्टर एस्तरदार आपल्याला भक्तीमध्ये चालवतील. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. It's so good to be back again worshiping a King of Kings and the Lord of Lords in our church. आणि पुन्हा एक वार चर्चमध्ये येऊन परमेश्वराची जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे त्याची आराधना करणं हे अतिशय चांगलं आहे. It's indeed a privilege that God has given us this opportunity to worship here together so that you who are sitting at home could see us and be blessed in the name of Jesus Christ. आणि खरंच सुसंधी आहे की आपण एकत्र येऊन परमेश्वराची भक्ती आणि आराधना करणार आहोत. तुम्ही घरी असताना आमच्या संगती मिळून आपण सर्वजण परमेश्वराला गौरव देणार आहोत. Because God always makes a way where there seems to be no way. आणि ज्या वेळेस आपल्याला वाटतं की मार्ग बंद झाले आहेत त्या वेळेस परमेश्वर मार्ग मोकळे करतो. He works in ways we cannot see. आणि ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्या अद्भुत गोष्टीने तो आपल्याला मार्गदर्शन करतो. But He surely makes a way. परंतु खात्रीने तो मार्ग आपल्यासाठी मोकळा Come करतो. what may. Come what may. काही पण असू द्या He's always there for us. तो नेहमी आपल्यासाठी As His आहे. word says, I will never leave thee nor forsake thee. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की तो आपल्याला कधी सोडणार नाही आणि कधी टाकणार नाही. Shall we all sing this wonderful song together? There's power in His blood. चला आपण हे सुंदरसं गीत सर्व मिळून गाऊया की परमेश्वराच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. Hallelujah. I know you are at your home. तुमच्या घरामध्ये तुम्ही असताना Let's all rise up at our home. आपण सर्वजण उठून उभं राहूया Let's all clap आणि आपण सर्वजण टाळ्या वाजवूया. because the most free place where we are is our place at our home. कारण सगळ्यात जर मोकळीकतेचं जर काही स्थान असेल तर आपल्या घरामध्ये आपण मोकळीकतेने राहू You शकतो. can dance, you can sing, you can clap, you can just praise and worship the King of Kings and the Lord of तुम्ही जिथे Lords. कुठे आहात तिथे परमेश्वराची भक्ती करू शकता. तुम्ही टाळ्या वाजवू शकता, आनंद करू शकता, नाचू शकता आणि परमेश्वराला गौरव देऊ शकता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Oh, let's glorify the name of the Lord. चला आपण परमेश्वराचं गौरव करूया. कैसे पहुंचे हम, क्या कोई राह है? पाप में डूबे खुदा तो पाक है। कैसे पहुंचे हम, क्या कोई राह है? पाप में डूबे खुदा तो पाक है। इस गुलामी से कौन है जो हमें आजाद करे? ये दिल है उसकी तलाश में। सामर्थ तेरे लहू में पापों को मिटा सके, बंधनों से छुड़ा के कर दे नया। सामर्थ तेरे लहू में पापों को मिटा सके, बंधनों से छुड़ा कर दे नया। हालेलुया।
हर को उसकी तलाश है। सामर्थ्य तेरे लहू में पापों को मिटा सके, बंधनों से छुड़ा के कर दे नया। सामर्थ्य तेरे लहू में पापों को मिटा सके, बंधनों से छुड़ा के कर दे नया। There's power in your blood. Thank you, परमेश्वरा Jesus. तुझ्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. धन्यवाद येशू. There's power in your name, Lord. तुझ्या नावामध्ये सामर्थ्य आहे परमेश्वरा. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Let's all sing together. सामर्थ्य सामर्थ्य तेरे लहू में पापों को मिटा सके, बंधनों से छुड़ा के कर दे नया। Together. सामर्थ्य तेरे लहू में पापों को मिटा सके, बंधनों से छुड़ा के कर दे नया। सामर्थ्य तेरे लहू में पापों को मिटा सके, बंधनों से छुड़ा के कर दे नया। सामर्थ्य तेरे लहू में पापों को मिटा सके, बंधनों से छुड़ा के कर दे नया। Hallelujah! हालेलुया. Hallelujah! हालेलुया. Oh, all glory, honor, and praise belong to the King of Kings and the Lord of Lords, who is still seated on the throne. सर्व मान महिमा आणि गौरव केवळ त्या परमेश्वराला आहे जो आजही त्या राजासनावर विराजमान आहे. Oh, He is the King of my life. खरोखर तो माझ्या जीवनाचा राजा आहे. Can you turn to your parent or your children or your relative and just declare that the Lord Jesus Christ is the King of my life? तुमच्या घरामध्ये असताना तुमच्या पालकांकडे किंवा तुमच्या लेकरांकडे वळून तुम्ही हे म्हणू शकता की येशू ख्रिस्त हा माझ्या जीवनाचा राजा आहे. Lord Jesus Christ is the King of my life. परमेश्वर येशू ख्रिस्त हा माझ्या जीवनाचा राजा आहे. Amen. आमेन. Lord Jesus Christ is the King of my life. परमेश्वर येशू ख्रिस्त हा माझ्या जीवनाचा राजा आहे. Hallelujah. 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 Oh, let's declare this. Thank you, Jesus. चला आपण हे जाहीर करूया. Thank you, Lord. Let's all sing together. तू ही रब है, तू ही सब है, तू ही कल था, तू ही अब है, तू ही सबसे अलग है। कहते हैं तुझको हम सलाम, सबसे ऊंचा है वो नाम, उसको करते हम प्रणाम, सबसे ऊंचा है वो नाम। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। देखे हैं हमने लाखों ऐसे, पर तेरे जैसा कोई नहीं रे। ऐसे वैसे लोग हैं कितने, मैं दीवाने हम तो है तेरे। तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही है मेरा बस ही एक खुदा।
शहर में यीशु का नाम ऊंचा उठा दे। हम करेंगे बल्ले बल्ले और बोलेंगे आवाज उठा के, तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही है मेरा बस एक खुदा। बोलो नाम यीशु, नाम यीशु, नाम 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 बोलो नाम यीशु, नाम यीशु, हे 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 बोलो नाम यीशु, नाम यीशु, नाम यीशु, नाम बोलो नाम यीशु, नाम यीशु, नाम बोलो नाम यीशु, नाम यीशु, नाम यीशु, नाम बोलो नाम यीशु, नाम यीशु, नाम। Thank you, Jesus. Thank you for your presence, Lord
आम्ही तुला गौरव देतो. Praise you, Jesus. Jesus, Praise you, yes, Lord. praise you, praise you, Lord. Hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, Hallelujah. Thank you, hallelujah, Jesus. hallelujah, hallelujah. Oh, yes, Lord, we come again in the name of Jesus to you, Father. येशूच्या नावात आम्ही पुन्हा एक वेळ तुझ्या चरणाजवळ येतो परमेश्वरा. Lord, we thank you, we thank you, we thank you for keeping us safe and sound, Lord. आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो की तू आम्हा सर्वांना सुरक्षित ठेवला आहेस. No matter what the situation may be, Lord, आजूबाजूची काही परिस्थिती असली तरी but you have kept us safe, तू आम्हा सर्वांना सुरक्षित ठेवला आहेस. giving us the opportunity to stand as a living testimony, Lord. आणि ही साक्ष एक जिवंत साक्ष म्हणून इतरांना देण्यासाठी तू आम्हाला उभं केलं आहेस. Yes, dear people of God, परमेश्वराचे सर्व लोक हो, as we continue to worship our King of Kings and the Lord of Lords, आपण भक्ती करत असताना राजांच्या राज आणि प्रभूंची प्रभूची no, the situation in the world is really bad. जगातील परिस्थिती अतिशय भयंकर आहे. Many people have lost their jobs. अनेक लोकांनी आपले व्यवसाय गमावले आहेत. The employer is not able to pay the salaries of employees on time. आणि जे मालक आहेत ते त्यांच्या नोकरांना पगार देऊ शकत नाही. There are salary deductions. पगारामध्ये कमतरता कमी केलं जात आहे. Big companies have been shut down. अनेक ज्या कंपन्या आहेत त्या बंद केल्या जात आहेत. They're going bankrupt. आणि सर्व बँकरप्ट झाले आहेत. But we thank you, Lord. परंतु आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. You are always good to us. तू आमच्यासाठी नेहमीच चांगला परमेश्वर आहेस. You're always there to provide our needs. आमच्या सर्व गरजा तू पुरवणारा परमेश्वर Because you आहेस. are our Jehovah Jireh, our provider. तो आमचा यहोवा इरे आमचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. At this time, people of God, if you are going through any situation, आज जर तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जात असता, you know, our Lord Jesus Christ is always with you, with us. हे लक्षात ठेवा की येशू ख्रिस्त आपला प्रभू आपल्या संगती आहे. You know, the next song which we're going to sing, it says जे पुढचं गीत आपण गाणार आहोत ते असं म्हणतं, that we need to stand firm आपण सर्वांनी दृढ रीतीने उभं राहिलं in the पाहिजे. name of Jesus Christ, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये in the presence of our enemies. आपल्या शत्रूच्या समोर We should stand firm in the name of Jesus Christ, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण दृढरित्या उभं राहिलं पाहिजे. louder than the unbelief, आपल्यामध्ये जो अविश्वास आहे त्यापेक्षाही अधिक रीतीने, because our weapon is our melody. कारण आपलं जे शस्त्र आहे ते आपलं स्वर आहे. Hallelujah. हालेलुया. And we're going to sing in the middle of the storm आणि आपण सर्व प्रकारच्या या वादळामध्ये उभं राहू शकतो. with greater, louder voice, आपला उंच आणि आवाज परमेश्वराकडे आरोळी मारू in one accord. एका आत्म्यामध्ये. And when we sing and when we shout in one accord in the name of our Lord and Savior Jesus Christ, आणि ज्यावेळेस आपण एकत्र येऊन एकत्रितीने परमेश्वराच्या नावाने आरोळी मारणार आहोत, we will see the wall of Jericho will fall in the name of Jesus. एरियोच्या भिंती कोसळलेल्या आपण पाहणार आहोत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Oh Jesus, we praise you, Lord. येशू आम्ही तुझी स्तुती करू. I raise a hallelujah in the presence of my enemy. I raise a hallelujah louder than the unbelief. I raise a hallelujah. My weapon is a melody. I raise a hallelujah. Heaven comes to fight for me. I'm gonna sing
in the middle of the storm. Louder and louder, you gotta hear my praises roar. Up from the ashes, hope will arise. Death is defeated, the King is alive. Yes, Lord. Thank you, Jesus. I raise a hallelujah with everything inside me. I raise a hallelujah. I will watch the darkness flee. Amen. In the name of Jesus. I raise a hallelujah in the middle of the mystery. Let's all raise a hallelujah. I raise a hallelujah. Fear you lost your hold on me. I'm gonna sing in the middle of the storm. Louder and louder, I'm gonna hear your praises roar. Up from the ashes, hope will arise. Death is defeated, the King is alive. I'm gonna sing in the middle of the storm. Louder and louder, you're gonna hear my praises roar. Up from the ashes, hope will arise. Death is defeated, the King is alive. Sing a little louder. 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 Let's sing a little louder. Let's sing a little louder. Sing a little louder. Sing a little louder. In the presence of thy enemies. Sing a little louder. Louder than the unbelief. Sing a little louder. My weapon is a melody. Sing a little louder. Heaven comes to fight for me. Hey, sing a little louder. Lord, in the presence of my enemies. Sing a little louder. Louder than the unbelief. Sing a little louder. My weapon is a melody. Sing a little louder. Heaven comes to fight for me. Sing a little louder. I'm gonna sing in the middle of the storm. Louder and louder, gotta hear my praises roar. Up from the ashes, hope will arise. Death is defeated, the King is alive. I'm gonna sing in the middle of the storm. Louder and louder, gotta hear my praises roar.
fear. I am a child of God. I'm no longer slave to fear. I am a child of God. I'm no longer slave to fear. I am a child of God. Thank you, Jesus. We praise you, Lord. धन्यवाद यीशु. Give you glory. Yes, Lord. Worship you, God. You alone are worthy. Oh, hallelujah, hallelujah, hallelujah. Oh, praise you, Lord, praise you, Lord. Hallelujah, 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 hallelujah. Oh, we thank you for your presence, Lord. Praise you, Lord. We give you glory. Just in our way, presently, one hour, just in our way, heavenly, one hour, just now a minute. Just in our way, as in the deep, one hour, just in our way, heavenly, one hour, Yeshu now, 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 Yeshu. Oh, we praise you, Lord, because of your name, Lord. There's no other name better than you, Lord. Oh, we call out your name, Yeshu now, Yeshu now, Yeshu now. वो प्यारा ना, वो अच्छा ना, वो सच्चा ना, वो दामनशाली ना, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की Let us pray for Sister Gurkar as she is having hip operation in the यावेळेस hospital. आपण सिस्टर गडकर यांच्यासाठी प्रार्थना करूया, कारण का त्यांच्या खुब्याचं ऑपरेशन होणार आहेत आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. Let us pray for
continue to pray for Brother Suhas Kulkarni. यावेळेस आपण ब्रदर सुहास कुलकर्णी यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया. Let us pray for Brother Dinesh Naugire family. यावेळेस आपण ब्रदर दिनेश नवगिरे आणि त्यांच्या कुटुंबांसाठी प्रार्थना करूया. Let us pray for Dharmadhikari family. आपण धर्म अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया. They have been touched by the power of God and they requested that if the church would continue to pray for them. त्यांनी विनंती केली की मंडळीने त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, कारण का परमेश्वराचा महान स्पर्श त्यांना झालेला आहे. Let us pray for Pastor Sampath's mother as she is sick. आपण पास्टर संपत यांच्या आईंसाठी प्रार्थना करूया, ते आजारी आहेत. Let us pray for Sister Salvi's father that God may heal him completely. आपण सिस्टर साळवे यांच्या वडिलांसाठी प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांना आरोग्य द्यावं. Let us pray for Brother Bijoy Dhari from Khopoli that God may release his money from the builder. यावेळेस आपण ब्रदर विजय धारी जे खोपोली येथे राहतात त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की परमेश्वराने कार्य करावा आणि त्या बिल्डराकडून त्यांना पैसे मिळवून द्यावेत. Let us pray for Brother Prakash and his family as they are all admitted, Prakash Gaikwad and his family as they are all admitted in Cantonment Hospital. यावेळेस आपण ब्रदर प्रकाश गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया, ते त्यांना कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात Let us आलेले pray आहे. for Pastor Dominic's family as his brother has gone to be with the Lord. यावेळेस आपण पास्टर डॉमिनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया, कारण का ब्रदर डॉमिनिक यांचे बंधू परमेश्वराकडे गेलेले आहेत. May I request Parkinbai to come and pray for these needs. यावेळेस मी पाळकीनबाईंना विनंती करतो की या सर्व प्रियजनांसाठी प्रार्थना करावी. हालेलुया. या वेळेला आपण प्रार्थना करूया. प्रभूला धन्यवाद देऊ. हालेलुया. स्तुती स्तुती प्रेमळ देव बापा, या वेळेला आम्ही तुझ्या चरणाजवळ आग्रहाची विनंती करतो. आमच्या मंडळीमध्ये जे आजारी आहेत प्रभू येशूच्या नावात तू स्पर्श कर. प्रेमळ देव बापा, तू आरोग्य देणारा देव बापा आहेस प्रभूजी. हालेलुया बापा. ओ प्रभूजी, दिनेश नवगिरे आणि त्यांची फॅमिली, त्यांच्यावर तुझा आशीर्वाद तू दे आणि बापा त्यांना आरोग्य दे प्रभू. बापा तू मंडळीची प्रार्थना ऐकणारा समर्थ पिता आहेस प्रभू. ओ प्रभू, तुला मारलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे प्रभू. ओ प्रभूजी, याच वेळेला तू त्यांना स्पर्श कर. प्रेमळ देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. तू आमची प्रार्थना ऐकलेली आहे प्रभूजी. हालेलुया. धन्यवाद प्रेमळ देव बापा, आम्ही तुला गौरव देतो. ओ बापा, आणखी जे कोणी आजारी आहेत बापा त्यांना देखील आशीर्वाद दे. तू येशूच्या नावात तू आरोग्य देणारा देव आहेस प्रभूजी. हालेलुया. धन्यवाद 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 देतो प्रेमळ देव बापा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो प्रभूजी. हालेलुया हालेलुया. धन्यवाद. संपत यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांच्या आईला तू आरोग्य दे प्रभूजी. हालेलुया. आम्ही ज्यांची ज्यांची नावं घेतलेली आहेत प्रभू, त्या सर्वांची नावे तुला ठाऊक आहेत. याच वेळेला बाप्पा त्यांचा बिछाना तू आशीर्वादित कर आणि त्यांना याच वेळेला आरोग्य दे, कारण तू आमचा यावे रापा परमेश्वर आहेस प्रभू. आमची प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहेस, तू आरोग्य देणारा परमेश्वर बापा तू आहेस प्रभू. आमच्या सर्वांची याचना तू ऐकलेली आहेस प्रभू, आम्ही तुला गौरव देतो प्रभू. आमच्या मंडळीद्वारे तुझं गौरव होऊ दे प्रभू. आणि हा करोना व्हायरस देखील आमच्या ओ प्रभूजी आमच्या देशातून घालवून टाक, तू नष्ट कर प्रभूजी. हालेलुया बाप्पा. करोनामुळे देखील जे कोणी आजारी आहेत प्रभू येशूच्या नावात तू आरोग्य दे प्रभूजी. हालेलुया. आमच्या मंडळीमध्ये जे आजारी आहेत बाप्पा त्यांची सर्वांची नावं तुला ठाऊक आहे बापा. या वेळेला मागतो बापा ब्रदर प्रकाश यांना देखील तू आशीर्वाद दू दे. प्रकाश गायकवाड प्रभूजी, त्यांना तू आरोग्य देणारा देव आहे, त्यांच्या फॅमिलीला तू आशीर्वादित कर प्रभूजी. हालेलुया बापा. तुला सर्वांची नावे ठाऊक आहेत प्रभूजी. तू याच वेळेला तू त्यांच्या बिछाण्याजवळ गेलेला आहेस, तू आमची प्रार्थना ऐकलेली आहेस. तुझं वचन सांगतं मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल प्रभू. तू आमची प्रार्थना ऐकली, तुला गौरवाचा यत्न करतो. आमच्या मंडळीला तुझ्या आत्म्याने सामर्थ्याने भर प्रभू. आणि बाप्पा तुझं संरक्षण आमच्या मंडळी सभोवती असू दे, तुझं दिव्य दूतांचं पाखर आमच्या सभोवती असू दे. आणि तुझी सेवा करण्याकरता प्रत्येकाला सहाय्य कर प्रभू. प्रत्येक सेवक वर्गाद्वारे तुझं नाव उंचविलं जाऊ दे. जे कोणी सेवक वर्ग कठीण परिस्थितीतून जात आहे त्यांच्या संगतीत तू राहा आणि त्यांच्याद्वारे देखील तू गौरविला जा प्रभूजी. आम्ही तुला धन्यवाद देतो. या सर्वांना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपून देतो प्रभू. तू आमचा बापा संरक्षण करता चालक आणि मालक, आश्रयाचा खडक तू आहेस प्रभू. हालेलुया. आमचा आश्रयाचा दाता आहेस
आम्ही तुझ्या स्वाधीन आणि अधीन होतो बाप्पा. इथून पुढचा वेळ तुझ्या सानिध्यात घे आणि आम्हाला तुझ्या आशीर्वादाने भर. प्रभू येशूच्या गोड आणि प्रिय नामात मागते पित्या, आमीन. We are so glad that our online Bible college has started. आम्हाला आनंद वाटतो कारण का आपले ऑनलाईन बायबल कॉलेज सुरू झालेलं आहे. We thank God for all the teachers, all the students. आणि सर्व विद्यार्थ्यांचे आणि सर्व शिक्षकांचे आम्ही आभार मानतो. We thank God for what God is doing. आणि खरोखर परमेश्वर जे करत आहे त्याच्याबद्दल आम्ही We परमेश्वराचे आभार thank मानतो. God that as you have prayed for Pastor Paul Wakre's wife and Pastor Baba Sahib Gaikwad's wife, both wives are fine now. They are out of the hospital. परमेश्वराची स्तुती असो. आपण पॉल वाकडे यांच्या पत्नीसाठी आणि बाबासाहेब गायकवाड यांच्या पत्नीसाठी प्रार्थना केली होती आणि ते आता चांगले आहेत, त्यांना आरोग्य मिळालेलं आहे आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला गौरव असो. Let us worship the Lord by giving God's tithe, our offering, and missionary offering unto the Lord. यावेळेस आपण आपला दशमांश देऊन, दानार्पण देऊन आणि देवाचा दशमांश देऊन, दानार्पण देऊन आणि आपलं मिशनरी दानार्पण देऊन परमेश्वराचा गौरव करूया. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु. मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी. तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा. मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी. तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा. अक्षरा आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना, अक्षराय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना. बेचैनी में मुझे पाकर आंसू मेरे पोंछे तूने. आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाला मुझे. बेचैनी में मुझे पाकर आंसू मेरे पोंछे तूने. आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाला मुझे. अक्षदाय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना. अक्षदाय आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना. मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को लिए खड़ा था. चंगा करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया. मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को
We are so glad to have Reverend Stephen Dar with us this morning. आज सकाळी आपल्यामध्ये रेव्हरंड स्टीव्हन दार आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो. Let us welcome him as he comes to minister to us from the Word of God, and Brother Vijay Sonkable to translate his message. परमेश्वराचं into Marathi. वचन ते घेऊन येत असताना आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांचं भाषांतर ब्रदर विजय सोनकांबळे करतील. It's so joy to see all of you in your house. आणि खूप आनंद वाटत आहे तुम्हा सर्वांना तुमच्या घरामध्ये पाहून. This year has been declared as the year of the supernatural power of God. हे वर्ष जाहीर करण्यात आलं आहे परमेश्वराच्या अलौकिक सामर्थ्याचं वर्ष. And past few Sundays we have been seeing that how the supernatural power of God can help us to rise above hopeless situations in our lives. आणि काही मागील आठवड्यामध्ये आपण पाहत आहोत की अलौकिक सामर्थ्य आपल्याला कसं सहाय्य करते की आपल्या आशाहीन जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून आपण कसं बाहेर निघू शकतो, As वर we येऊ look शकतो. at Gospel of Mark chapter 5, we saw in the first part of that chapter that how the supernatural power of God has helped a maniac, a mad person who was living among the tombs to be a missionary to different cities. आणि आपण पाहिलं की मार्क शिवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये पहिल्या व्यक्तीबद्दल आपण पाहतो की जो व्यक्ती वेळासारखं करत होता, भूतग्रस्त होता, परंतु परमेश्वराने येशू ख्रिस्ताने त्याला भूताच्या पछाडलेल्या परिस्थितीतून सुटका दिली आणि त्याच्यानंतर तो स्वार्थिक झाला, प्रभू येशूची स्वार्थ सांगत राहिला. Then we saw about a second story from the Gospel of Mark chapter 5, the middle portion, that how God helped an unwanted woman who was affected by the disease of the flowing of blood for 12 long years. An unwanted woman has become a daughter in the family of God. आणि आपण दुसरी गोष्ट पाहिली ती म्हणजे रक्तस्रावी स्त्री जी नकोशी असलेली इतरांना वाटत होती, परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने तिला आरोग्य दिलं त्यावेळेस आपण पाहतो जी नको असलेली रक्तस्रावी स्त्री आता परमेश्वराची एक कन्या झाली. Today we are going to look at the third story that is there in the Gospel of Mark chapter 5 about how God helps us to overcome fear and believe in Him and His work and His words by the supernatural power of God. आज आपण तिसरी गोष्ट पाहणार आहोत की परमेश्वर कसा आपल्याला आपल्या अविश्वासातून वर येण्याकरिता सहायता करतो, त्याच्यावरती विश्वास ठेवण्याकरिता सहायता करतो आणि त्याच्या अलौकिक सामर्थ्याने तो आपल्याला कसं परिस्थितीतून आणि भीतीतून बाहेर काढतो. We shall read from verse 35 to verse 43. आपण वाचणार आहोत 35 ते 43 वचन, मार्क शिवर्तमान 5वा अध्याय. Gospel of Mark chapter 5 verse 35 onwards. And while he yet spake, there came from the ruler of the synagogue's house certain which said, Thy daughter is dead. Why troublest thou the master any further? As soon as Jesus heard the word that was spoken, he said unto the ruler of the synagogue, Be not afraid, only believe. And he suffered no man to follow him, save Peter, James, and John, the brother of James. And he came to the house of the ruler of the synagogue, and seeth the tumult, and then that wept and wailed greatly. And when he was come, he said unto them, Why make ye this ado and weep? The damsel is not dead, but sleepeth. And they laughed him to scorn. And when he had put them all out, he taketh the father and the mother of the damsel, and them that were there with him, and entered in where the damsel was lying. And he took the damsel by the hand, and said to her, Tabitha cumi, which is being translated as, Damsel, I say unto thee, arise. And straightway the damsel arose, and walked, for she was of the age of 12 years. And they were astonished with a great astonishment. And he charged them straitly that no man should know it, and commanded that something should be given her to eat. May God bless the reading of His word. मार्क शिवर्तमानाचा 5वा अध्याय 34 ते 43 वचन आपण वाचणार आहोत. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नको, विश्वास मात्र धर,
त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान याशिवाय कुणालाही आपणाबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्ष रडणारे व अंकात करणारे यांचा गोंधळ चाललेला त्यांनी पाहिला. तो आज जाऊन त्यांना म्हणाला, तुम्ही का गोंधळ करीता व रडता? मूल मेलेले नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले, पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालून दिले आणि मुलीचे आईबाप व आपल्या बरोबरची माणसे यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हाताला धरून तो म्हणाला, तलिथा कुम, याचा अर्थ मुली मी तुला सांगतो उठ. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली. कारण ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते लागलीच अत्यंत आश्चर्यचकित झाले. हे कुणाला कळता कामा नये अशी त्याने त्यांना निष्कून आज्ञा केली आणि तिला खावयास देण्यास सांगितले. परमेश्वर वाचलेले वचने आशीर्वादित करो. As we look to our text this morning, we see another hopeless situation. आज आपण आपल्या जो शास्त्र संदर्भ पाहत आहोत, आपण पाहतो अजून एक आशाहीन परिस्थिती. In this text, we see that Jesus is facing the greatest enemy known to man. आणि येशू ख्रिस्त अशा सर्वात मोठ्या शत्रूला तोंड देत आहे. प्रत्येक मनुष्याला तो शत्रू माहित आहे. Jesus faces the death but comes out victorious over the death. आणि आपण पाहतो येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी मरणाला तोंड दिलेलं आहे, परंतु मरणावर तो विजय झालेला आहे. I believe that as we have looked through two different hopeless situations in this passage, आपण पाहतो की या शास्त्र भागामध्ये आपण 2 आशीन परिस्थिती अगोदरच पाहिलेल्या आहेत. I believe that as we have gone through it, as we have studied the word of God, I believe that your faith is being strengthened, that no hopeless situation in the eyes of man can still remain hopeless when Jesus Christ, the hope of our life and our salvation, enters into it. माझा विश्वास आहे की आपण जे काही मागील आठवड्यांमध्ये पाहत आहोत की आशाहीन परिस्थिती जर आपल्या जीवनामध्ये असेल, परंतु परमेश्वर येशू ख्रिस्त ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतो, त्याचा प्रवेश आपल्या जीवनामध्ये होतो. मग किती आशाहीन परिस्थिती जरी आपली असली तरी आपल्या जीवनाला एक आशा प्राप्त होती ज्यावेळेस येशू आपल्या जीवनामध्ये येतो. No matter what hopeless situation we might be facing because of the corona pandemic, आणि हे कोरोना महामारी असल्यामुळे कोणत्याही आशाहीन परिस्थितीला तुम्ही तोंड देत असाल हरकत नाही. but the presence of my Jesus can change that hopeless situation into a hopeful situation. परंतु माझ्या येशूची उपस्थिती तुमची आशाहीन परिस्थिती तुम्हाला आशाची किरण देऊ शकते. I would like to entitle my message from the words of the Lord Jesus Christ from verse 36, where he says to the Jairus, the ruler of the synagogue, be not afraid, only believe. आणि माझ्या आजच्या संदेशाला मी शीर्षक देऊ इच्छितो. मार्क शीर्षक याचा 5वा अध्याय 36 मध्ये वचनामध्ये येशू म्हणतो, भिवू नको, विश्वास मात्र धर. Verse 22 and 23 of Mark chapter 5, we see that, and behold, there cometh one of the rulers of the synagogue, Jairus by name, and when he saw him, he fell at his feet and besought him greatly, saying, my little daughter lieth at the point of death. I pray thee, come and lay thy hands on her, that she may be healed, and she shall live. मार्क शीर्षक 5वा अध्याय 22 वचनामध्ये आपण वाचतो आणि 23 वचनामध्ये, तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवावा. Here is the first place we see Jairus mentioned in this passage. आणि या ठिकाणी आपण पाहतो याईरचा पहिल्याच वेळेस उल्लेख आहे या शास्त्र He come to वचनांमध्ये. Jesus, he bowed down before Jesus, तो आला येशूकडे, येशूच्या पाया पडला and with a faith he prays to Jesus that if you could come and lay your hands on my daughter who is at the point of death, she shall be healed. आणि त्याने विश्वासाने येशू ख्रिस्ताला म्हटलं, जर तू आलास आणि माझ्या मुलीवरती हात ठेवला तर ती बरी होईल, कारण ती आता मरणास टेकली आहे. I would like us to see at the faith of this father. आणि जो पिता आहे त्याच्या विश्वासाकडे तुम्ही पाहावं अशी माझी इच्छा We see आहे. that how his faith from a wavering situation was grown up to a matured situation where he saw the glory of God. आणि आपण पाहतो त्याचा डळमळणारा विश्वास, ज्यावेळेस त्याने देवाचा गौरव पाहिला त्यावेळेस त्याचा विश्वास कसा परिपक्व होत गेला. We have seen that as when he met
then we see that in the middle of the story, this woman with the issue of blood for 12 years was there, and Jesus ministered to this woman. आणि आपण पाहतो त्याच्या वाटेमध्ये जात असताना त्याने पाहिलं की रक्तस्रावी स्त्री होती जी 12 वर्षाची. येशू ख्रिस्ताने तिच्या जीवनामध्ये कार्य केलं आणि ती बरी झाली. And because Jairus still believed that Jesus would do the miracle, he was still there with Jesus when Jesus was ministering to this woman who was having the issue of blood for 12 years. आणि आपण पाहतो याईर त्यावेळेस येशू बरोबर होता ज्यावेळेस येशू ख्रिस्त हे 12 वर्ष रक्तस्रावी होती स्त्री होती तिच्या जीवनामध्ये कार्य करत असताना तो त्याच ठिकाणी होता आणि त्याचा त्या ठिकाणी विश्वास वाढत गेला. It was not usual for the leader of the synagogue to wait for so long. आणि हे काय ही गोष्ट काय साधी नव्हती की हा पुढारी होता त्या सभास्थानाचा आणि तो कुणाची वाट पाहून थांबेल. Because under him he had so many servants. कारण त्याच्या हाताखाली पुष्कळसे नोकर चाकर I होते. believe that when he gave command to the servant, immediately the servant would have obeyed and fulfilled his command. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस तो त्याच्या चाकरांना नोकरांना आज्ञा देत असते तत्काळ तो त्यांची आज्ञा पाळत But असते. here we see that the ruler of the synagogue is coming to another person who is the ruler and the Lord of his life. आणि आपण पाहतो की हा जो अधिकारी आहे अशा अधिकाऱ्याकडे येतोय तो त्याच्या जीवनाचा प्रभू आणि त्याच्या जीवनाचा राज्यकर्ता And आहे. because he had faith in Jesus, he was able to be patient and wait till the time when Jesus spoke to him. आणि मग त्याचा विश्वास असल्या कारणामुळे त्याच्याकडे तो धीर होता आणि तो थांबला येशू ख्रिस्त त्याच्या बरोबर बोलण्यापर्यंत. From verse 25 to verse 35, we do not know how much time was passed away by Jesus ministering to the woman. आणि आपण पाहतो 25 ते 34 वचनापर्यंत आपल्याला माहिती नाही की किती वेळ गेला की येशू ख्रिस्त या स्त्रीच्या जीवनामध्ये कार्य करत असताना. Many times as we read the passage, we think that this woman with the issue of blood for 12 years became an interruption on Jesus' way to the house of Jairus. आणि आपल्याला वाटतं पुष्कळ वेळेस की याईरच्या घरी येशू जात असताना ही रक्तस्रावी स्त्री 12 वर्षाची जी होती ती येशू ख्रिस्तासाठी व्यत्यय झाली होती. Because this daughter of Jairus was at a very critical stage of her life. आपण पाहतो की याईरची कन्या अशा जीवनाच्या फार चिंताजनक परिस्थितीमध्ये But in होती. spite of that, Jesus did not consider the woman that was having the issue of blood for 12 years as an interruption in his way. परंतु येशू ख्रिस्ताने पाहिलं नाही की ही 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री जी आहे त्याच्या मार्गामध्ये एखादा अडथळा किंवा व्यत्यय आहे. Jesus did not tell her that you wait first, this person is approached and his daughter is more critical than you. Let me first go and heal her and then I will come and see you. येशू ख्रिस्त असं म्हटलं नाही त्या 12 वर्ष रक्तस्रावी स्त्रीला तू थांब, हा व्यक्ती माझ्याकडे पहिला आलेला आहे, त्याची मुलगी मरणास टेकलेली आहे, मी पहिले जाऊन तिला बरं करतो आणि नंतर तुझ्याकडे येतो. Jesus did not see the woman who was having the issue of blood for 12 years as an interruption in his way. आणि येशू ख्रिस्ताने पाहिलं नाही की 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री आहे त्याच्या मार्गामध्ये अडथळा किंवा व्यत्यय आहे. Even this person who was there, a higher authority person, did not see the woman that was having the issue of blood for 12 years as an interruption in his way, on Jesus' way to reach his daughter. आणि हा मोठा अधिकारी होता त्याने देखील पाहिलं नाही की ही जी स्त्री आहे त्याच्या मुलीला बरं करण्यामध्ये अडथळा किंवा व्यत्यय येत आहे. Because Jesus knew that he was following the divine plan of God. कारण येशूला माहिती होतं की देवाची देवी योजना आहे त्याच्या बरोबर तो चाललेला आहे. Jesus said that fulfilling the desire of my Father is my food. येशू ख्रिस्त म्हटला पित्याची इच्छा पूर्ण करणं हेच माझा भोजन किंवा अन्न आहे. And Jairus believed that anyhow Jesus is going to heal his daughter and make her live. आणि यायरेला एवढं खात्री होती की येशू ख्रिस्त कसं करून माझ्या मुलीला बरं करायला नाही ती जिवंत राहील. The faith that Jairus had when he met Jesus the first time आणि यायरमध्ये जो विश्वास होता पहिल्या जास्त येशूला भेटला was accompanied by patience. आणि आपण पाहतो कसा तो पूर्ण झाला त्याच्या धीराने. He was accompanied by patience. आणि त्याच्याबरोबर काय होता त्याचा धीर. In James chapter 1 verse 2, the word of God says, and James says that let us count it joy when we face trials of diverse kinds. आणि याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय दुसऱ्या वचनामध्ये म्हटलंय की नाना प्रकारच्या आपल्या परीक्षा होत असताना आपण आनंदाने त्याच्याकडे येऊया. Verse 3 says that for the trial of your faith develops patience. तिसऱ्या वचनामध्ये म्हटलंय की तुमच्या विश्वासाचे पारख किंवा परीक्षा होत असताना तुमच्यामध्ये धीर उत्पन्न होतो. Patience is not the product of the trials. आणि आपण पाहतो आपल्या जीवनामध्ये ज्या प्रसंग परीक्षा येतात त्याच उत्पन्न हे धीर नाही. But patience is the product of the response of faith toward the trials. परंतु आपल्या जीवनामध्ये कसोटी किंवा प्रसंग येतात त्याला जो प्रतिसाद आपण देतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जो धीर किंवा सहनशीलता
तयार होते, निर्माण How do we होते. respond to the situation where there seem to be nothing happening, where there seem to be delay in human timetable? आणि मानवी वेळापत्रकामध्ये आपण पाहतो की गोष्टींना उशीर होत आहे, गोष्टी आपल्याप्रमाणे होत नाही, मग आपण त्याला कसा तोंड देऊ. We need to respond by faith as Jairus did. आणि याईरने जसा प्रतिसाद दिला विश्वासाने आपण देखील दिला पाहिजे. Job experienced this in Job chapter 23 verse 10 when he looked at how the situation was going through in his life. He said that I know that my faith is being tested as gold and I shall come out as pure gold. आपण पाहतो योवाचं पुस्तकाचा 23 अध्याय 10व्या वचनामध्ये योब म्हणतो की मला माहिती आहे माझ्या विश्वासाची कसोटी होत आहे आणि त्याच्यातून जसं सोनं शुद्ध होऊन बाहेर निघतं तसा मी देखील येणार David आहे. experienced patience when he says in Psalm chapter 37 verse 23, he said that even though I may go through this waiting time, but I believe that my steps are being made steadfast by God. आणि स्तोत्रसंहिता 37:23 मध्ये दावीद देखील म्हणतो मी या पुस्तकामध्ये चाललोय परंतु माझे पावलं परमेश्वर स्थिर करेल. Many times our waiting period becomes very difficult for us पुष्कळ वेळेस आपण वाट पाहून ठेवतो त्यावेळेस आपल्याला वाटतं हे फार कठीण आहे. because we think that has become an interruption for our lives. कारण आपल्याला वाटतं आपल्या जीवनामध्ये हे एक अडथळा व्यत्यय आहे. How many of you have experienced such times when you prayed for something and you did not get the answer immediately, you have to go through that waiting period. आणि किती जणांनी अनुभव घेतला आपण प्रार्थना केली तत्क्षणी आपल्याला उत्तर मिळालं नाही परंतु आपल्याला थांबावं लागलं ते उत्तर मिळण्याकरता त्याच्यामध्ये अडथळा किंवा There व्यत्यय are आला. times we pray and immediately we receive the answer. काही वेळा अशा असतात आपण प्रार्थना करतो आणि लगेच आपल्याला उत्तर There are मिळतं. times we pray and that takes a time for us to receive the answer in our lives. आणि काही वेळा अशा आहेत की आपण प्रार्थना करतो आणि आपल्या जीवनामध्ये उत्तर मिळण्याकडे आपल्याला वेळ लागतो. Ecclesiastes chapter 3 verse 11, the word of God says that God does everything in his time. उपदेशक याचा 3रा अध्याय 11व्या वचनामध्ये म्हटलंय देव सर्व काही अगदी त्याच्या वेळेवर And when करतो. God does everything in his time, it is beautiful. And we only see the middle part of his work, but we not know the beginning and the end of God's work. आणि परमेश्वर जे काही करतो ते सुंदर करतो परंतु आपण पाहत नाही की परमेश्वर सुरुवातीला काय करतो आणि शेवटी काय करतो. 2 Corinthians chapter 4 verse 17, the word of God says that when we have finished the waiting period, when God in his appointed time, he makes the things that are there beyond our imagination and more glorious. आपण दुसरे करंथीकारास पत्र याचा 4था अध्याय 17 वचनामध्ये म्हटलंय की ज्यावेळेस आपला वाटण्याचा समय संपून जातो त्यावेळेस परमेश्वर आपल्या कल्पने पलीकडे कार्य करतो. But many times we respond to the situation, trials in a negative manner, and we think that this is the interruption in my life. आणि पुष्कळ वेळेस आपल्या परिस्थितीला आपण असा प्रतिसाद देतो आणि नकारात्मकपणे म्हणतो की हे माझ्या जीवनामध्ये अडथळा आला किंवा व्यत्यय आला आहे. If Jairus would have responded to that situation, to that time of waiting in a negative situation, in a murmuring or grumbling situation, I don't think so. He would be staying there with Jesus all throughout that while. मला असं वाटत नाही की याईर जर त्या ठिकाणी असता त्याने कुरकुर केली असते आणि तो म्हटलं असतं की ही वेळ व्यत्ययाची वेळ आहे त्याचा चमत्कार त्याला पाहायला मिळाला नसता. Have you seen the painter painting a beautiful picture? तुम्ही पाहिले का एखादा कलाकार किंवा चित्रकार एखादं सुंदरसं चित्र रंगवत Have आहे. you seen the constructor constructing a building? आणि तुम्ही पाहिलं का एखादा बांधकाम करणारा एखादी इमारत बांधत आहे. When the picture is in the process of drawing or painting, you may not feel the picture that beautiful. आणि ज्यावेळेस तो कलाकार ते चित्र काढत असतो किंवा रंगवत असतो त्यावेळेस तुम्हाला वाटणार नाही की ते एवढं सुंदर आहे. When the house is in the process of building, you may not see the beauty or the majesticness of this house. आणि ज्यावेळेस त्या घराचं बांधकाम होत असताना तुम्हाला वाटणार नाही की हे घर इतकं सुंदर आणि इतकं वैभवशाली आहे. But when the painter has given all the finishing strokes and when he has put his paintbrush down, then we can see the beautiful picture that he was painting throughout the आणि time. ज्यावेळेस तो कलाकार त्या चित्राला पूर्णपणे रंगवतो आणि त्याचं रंगवणं संपतं त्यावेळेस आपल्याला कळतं किती सुंदर चित्र त्याने बनवलं When the आहे. constructor has declared that the building work is completed totally, then we see the magnificentness of that building. आणि जे इमारत बांधणारा ज्यावेळेस म्हणतो की आता इमारतीचं बांधकाम पूर्ण झालंय त्यावेळेस आपण पाहतो की किती सुंदर आणि किती वैभवशाली ती इमारत दिसते. Same way, we cannot judge the work of God when we see only the middle part of His work in our lives. तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये मध्यंतरामध्ये येऊन आपण परमेश्वराच्या कार्याचा निर्णय करू शकत नाही. We need to wait till the beauty and the entirety of God's work is seen. आपण न्याय करू शकत नाही परंतु परमेश्वर ज्यावेळेस पूर्ण करतो आणि ते सुंदर करतो त्यावेळेस आपण त्याला पाहिलं Because in पाहिजे. Philippians chapter 1 verse 6, the word of God says, फिलिप्पीकारास पत्र याचा पहिला अध्याय 6व्या वचनात Paul म्हटलं said आहे that I am confident that the good work that the Lord has begun, He will bring it to completion till the day of the Lord's coming. आणि पाऊल म्हणतो जे चांगल्या कार्याची सुरुवात त्याने माझ्या जीवनामध्ये केली प्रभूच्या येण्यापर्यंत ते तो पूर्ण करेल. When Paul says I am confident, he means that there is no place for doubt, there is no place for unbelief. आणि ज्यावेळेस पाऊल म्हणतो तो कार्य पूर्ण करेल त्यावेळेस त्या ठिकाणी शंकेला जागा नाही
अविश्वासाला देखील जागा नाही. That should be our response. आपला असा प्रतिसाद असला That पाहिजे. should be our response in our time of waiting. आणि ज्यावेळेस आपण वाट पाहून थांबतो त्यावेळेस आपला आता असा प्रतिसाद असला This पाहिजे. waiting is not just a casual or just a passive waiting. आणि हे थांबणं म्हणजे केवळ निष्क्रिय थांबणं असं Like नाही. for example, you wait in the waiting room till you get the appointment of the doctor. आणि एका उदाहरणार्थ तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि तोपर्यंत डॉक्टर तुम्हाला आतमध्ये मुलाखतीसाठी बोलवत नाही, I do तुम्ही तिथे बसून I do राहता. not know whether you have seen the situation where patients are waiting for their turn to come in the doctor's cabin. मला माहिती नाही तुम्ही पाहिलं का नाही, पर डॉक्टरांच्या खोलीमध्ये जाण्याकरिता लोक वाट पाहून थांबतात मुलाखत They घेण्याकरिता. are just waiting over there. Some are playing with the mobile, some are on the WhatsApp, some are on the Facebook, some are doing many things. आणि आपण पाहतो त्या ठिकाणी ते बसलेले असतात, त्यांच्या भ्रमणध्वनीवर असतात, काही जण काय म्हणेवर असतात, काही जण थोबाड पुरस्कारावर असतात, काही जण एकमेकावर बोलत Just a असतात. casual time. आज सहज वेळ घालवतात. But that waiting is the time, a quality that helps you to finish the race, to finish the marathon. परंतु ती थांबण्याची वेळ आहे, लांब पल्ल्याची धाव जी आहे, तुमची धाव जी आहे संपवण्याकरिता मदत करते. The meaning of the Greek word for patience is to stay under. आणि जो सहनशीलता हा शब्द ग्रीक भाषेमध्ये आहे, म्हणजे त्याच्या अधीन राहणं. Means you are going through your trials of your faith आणि याचा अर्थ की तुमच्या विश्वासाच्या कसोटीमधून तुम्ही चालला and आहात you are willing to wait under the trials of your faith till you see the work of God being completed in your life. आणि तुम्ही त्यामध्ये थांबता, कसोटीमध्ये थांबता की प्रभूचं कार्य ज्यावेळेस पूर्ण होईल तोपर्यंत. And if you do that, then we can say, yes, I can count it joy when my faith is being tried. आणि त्यावेळेस तुम्ही म्हणता की माझ्या परीक्षा झाली, परीक्षेची माझी कसोटी झाली आणि आता मी आनंदी झालो Because आहे. James chapter 1 verse 4, the word of God says, कारण याकोबाचं पत्र आहे याचा 1 verse 4. पहिला अध्याय 4 वचन. But let patience have her work perfect, that ye may be perfect and entire, wanting nothing. याकोबाचं पत्र पहिला अध्याय 4 वचन. आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त So व्हावी. here we see that patience is in the process of being perfected. आपण पाहतो की धीर कसल्या प्रक्रियेमध्ये पूर्ण होण्याच्या. And just when when the faith is at the peak, he receives a news of unbelief. आणि आपण पाहतो Jairus receives a news of unbelief. आपण पाहतो की याईरचा विश्वास अगदी उच्चांकावर होता, त्याच वेळेस त्याला काय बातमी मिळाली? अविश्वासाची. The word of God says, while he yet spake, there came from the ruler of synagogue house certain which said, thy daughter is dead. Why troublest thou the master any further? आणि तो वाटत असताना त्या ठिकाणी त्याच्या सेवकाला म्हटला की तुमची मुलगी मेली आहे, प्रभूला त्रास का देता? Here we see that a message has been sent. आणि आपण पाहतो इथं बातमी पाठवण्यात आली This आहे. message has no compassion, आणि या जो संदेश याच्यामध्ये कळवळा नाही, no compassion, no sympathy, आणि त्या ठिकाणी सहानुभूती नाही, कळवळा नाही या no संदेशामध्ये. concern. कुठलीही कळकळ नाही. It's a blunt message saying that don't trouble the master. Even your Jesus cannot do anything. Now there is no hope and situation is out of hope. आणि ते बातमी अशी होती की आता तुम्ही येशूला त्रास देऊ नका, तुमची परिस्थितीमध्ये कुठलीही आशा नाही आणि आता काही येशू पण करू शकत नाही. Jesus cannot do anything. येशू काहीच करू शकत नाही. Nothing could do it. Nothing can change the situation. आणि आता कोणती परिस्थिती बदलू शकत नाही. This is the final situation. आता ही सरते शेवटची You have to परिस्थिती. accept this ही situation. परिस्थिती तुला स्वीकारली Have you पाहिजे. come to this kind of situation in your life? तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अशा परिस्थितीत आला आहात का? When your situation is staring at you and saying no hope. आणि तुमची परिस्थिती तुमच्याकडे डोळे मोठे करून म्हणते आणि आता आशा नाही. When your situation is staring at you and saying out of your control. आणि ज्यावेळेस तुमची परिस्थिती वाटारून डोळे पाहते तुमच्यावर म्हणते आता नियंत्रण बाहेर परिस्थिती. When your situation is staring at you and saying nothing can be done even by Jesus. आणि तुमची परिस्थिती मोठे डोळे करून तुमच्याकडे पाहते आणि म्हणते आता येशू पण काही करू शकत नाही तुमच्या We परिस्थितीमध्ये. sang a song this morning. आज सकाळी आपण गीत गायलो. Sing hallelujah. सिंग हालेलुया. A song of faith. विश्वासाचं A गीत. song of declaration of faith. आणि विश्वासाची घोषणेचं गीत. As I was listening to that song for the first time, आणि पहिल्या वेळेस मी हे गीत ऐकलं त्यावेळेस the writer of the song said that his own child was at the critical stage. आणि त्या गीताचा जो लेखक आहे तो म्हणतो की त्याचं
मूल जे होतं अगदी चिंताजनक परिस्थितीमध्ये And that होतं. situation seemed as if Goliath was challenging him that what can you do? There is everything has gone out of your hand. आणि अशी परिस्थिती होती, जसं काय गल्ल्यात त्याला म्हणत आहे की सर्व परिस्थिती तुझ्या हाताबाहेर गेली, तू काय करू शकतो? And then that singer said that one thing I can do, I can raise a shout of hallelujah. आणि त्यावेळेस तो गीतकार म्हणतो की एक गोष्ट मी करू शकतो, मी जयघोष करू शकतो हालेलुयाचा. That writer, songwriter said that one thing I can do, I can raise a shout of faith. आणि तो लेखक म्हणतो एक गोष्ट मी करू शकतो, मी जयघोष करू शकतो विश्वासाचा. What do you do when your situation stares at you and says that there is no hope? तुम्ही काय करता ज्यावेळेस तुमची परिस्थिती तुमच्याकडे डोळे मोठे करून म्हणते तुमच्याकडे आशा नाही? What we need to do? आपण काय केलं पाहिजे? Mark chapter 5, Jesus said to him, मार्क ख्रिस्ताचा 5वा अध्याय येशू त्याला म्हणाला. as soon as Jesus heard the word that was spoken, जो शब्द बोलला येशूने तो ऐकल्यानंतर he said unto the ruler of the synagogue, be not afraid, only believe. येशू ख्रिस्त सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धर. Be not afraid. भिवू नको. When he heard that news that his daughter has already died, आणि त्याने ज्यास बातमी ऐकली त्याची मुलगी अगोदरच मरण पावली. it was but usual for any person in Jairus' place to be afraid. आणि साहजिक आहे याईरच्या जागी कोणता व्यक्ती असता तर तो घाबरला Because असता. that news was a news of unbelief. कारण तो संदेश किंवा बातमी कशाची होती? And अविश्वासाची. the product of unbelief is fear. आणि आपण पाहतो अविश्वासाने काय आपल्या जीवनात उत्पन्न होतं? भीती. But the product of belief is boldness. परंतु आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो विश्वासाचं उत्पन्न काय होतं तर निर्भयपणा. And Jesus says in other words to Jairus that let go of unbelief, let go of unbelief, let go of fear and receive the boldness and the faith in God. आणि दुसऱ्या शब्दामध्ये येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुझ्या अविश्वासाला जाऊ दे, तुझ्या अविश्वासाला जाऊ दे आणि तू देवावर विश्वास ठेव. We cannot allow or expect God to work in our lives when we still hold to unbelief, when we still hold to fear in our lives. आणि आपल्या जीवनामध्ये आपण अपेक्षा करू शकत नाही की देव आपल्या जीवनामध्ये कार्य करेल ज्यावेळेस आपण अविश्वास आणि भीतीला आपल्या जीवनामध्ये In धरून James ठेवू. chapter 1, we see that in the same passage, we see in verse 6 and 7 that the word of God says that if anyone is a double-minded person who is having faith and unbelief at the same time, he should not expect anything to be done from or given from God. याकोबाच्या पत्राच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहतो त्याच अध्यायामध्ये याकोब म्हणतो जर कुणाचा विश्वास ढळमळत असेल आणि तो दुमताचा असेल त्याने अपेक्षा करू नये की देवाने त्याला काही देईल So म्हणून. if we want God to raise us up from our impossible like situation, we need to either decide whether we are going to hold down to faith or hold down to fear and unbelief. आणि आपल्या अविश्वासाच्या परिस्थितीतून बाहेर काढण्याकरिता आपण हा निर्णय घेतला पाहिजे. आपण आपल्या विश्वासाला धरून राहणार का आपल्या अविश्वासाला आणि भीतीला धरून राहणार? Because just like faith and unbelief cannot work together, same boldness and fear cannot work together. आणि जसं विश्वास आणि अविश्वास एकत्र कार्य करू शकत नाही तसंच भीती आणि निर्भयपणा एकत्र कार्य करू शकत नाही. So here he said that would be not afraid, only believe. आणि तो म्हटला भिवू नको, विश्वास धर. And then the word of God says in verse 37, and he suffered no man to follow him, save Peter and James and John, the brother of James. आपण पाहतो 37 वचनामध्ये त्याने पेत्र, याकोबाचा भाऊ यांना योहान याच्याशिवाय कुणाला आपणा बरोबर येऊ दिले नाही. In these verses we see that Jairus' faith was confirmed by the words of Jesus Christ. आपण पाहतो की याईर जो होता त्याच्या विश्वासाची खात्री कशी पटली येशूच्या शब्दाने. And he came to the house, verse 38, and he came to the house of the ruler of the synagogue and see the tumult, and then that wept and wailed greatly. And when he was come in, he said unto them, why make ye this ado and weep? The damsel is not dead, but asleep. 5 अध्याय 38 वचनामध्ये तो म्हणतो मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्षबोक्ष रडणारे यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. 39 वचन, तो आज जाऊन त्यास म्हणाला तुम्ही का गोंधळ करिता ओरडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. Here the word of God says that Jesus said to him, be not afraid. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं भिवू नको. त्या येशू त्याला म्हणाला. When Jairus heard about what the servants had to speak to him in Mark chapter 5 verse 35, Jesus said, don't be afraid of what you hear. आणि माकृष्यवर्त म्हणायचा 5 अध्याय 35 वचनामध्ये ज्यावेळेस त्याला बातमी कळाली त्यावेळेस येशू म्हटला तू भिवू नको. When we hear many things about the situation going around in our nation, in our city, we are so much fearful what will happen the next day or the next moment or the next hour. आणि आपल्या शहरामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या
आपल्या देशामध्ये ज्यावेळेस आपण एखादी परिस्थिती पाहतो, ऐकतो, आपण घाबरून जातो आणि विचार करतो उद्या किंवा पुढच्या क्षणाला काय होणार आहे. More than what we hear on the news, we need to know what more. We need to hear what God wants to speak to us, because the Word of God says in Romans chapter 10 verse 17 that faith comes from hearing and hearing the Word of God. आणि आपण इतर बातम्या ऐकण्यापेक्षा आपण देव आपल्याला काय म्हणतो ते ऐकलं पाहिजे. रोमकरासपत्र याचा 10 अध्याय 17 वचनामध्ये म्हटलं आहे, विश्वासा वाढतेने आणि वाढतेने विश्वास येतो. When Jesus said to Jairus, "Don't be afraid," he said, "Don't believe what you know." Mark chapter 5 verse 38 to 39, we see that Jairus saw what turmoil was there, what wailers were there in his hand, what musicians were there. They were those musicians that were called specifically when a person who should die. There were some musicians and some professional singers wailers being called to wail at that time. आणि आपण पाहतो मार्क वर्तमानाच्या 38 अध्यायामध्ये त्या काळामध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती मरत असे त्यावेळेस आपण पाहतो की ते लोक त्या ठिकाणी लोकांना बोलवत असे, जे रडत असे, त्या ठिकाणी गलबला करत असे, संगीत वाजवत असे. The history says that even the poorest of the poor person had to hire one wailer and two players of the flute. आणि या ठिकाणी आपण पाहतो की जर त्या काळामध्ये गरीब जरी व्यक्ती असला त्या ठिकाणी तो पावा वाजवण्याकरिता आणि गलबला करण्याकरिता लोकांना ते बोलवत So असे. when Jairus looked at what was happening, he knew what was meant by the people, that his daughter has already died and there was no possible hope for that dead daughter to become alive. आणि ज्यावेळेस याईर त्या ठिकाणी आला आणि त्याने सर्व परिस्थिती पाहिली, त्याला कळालं की माझी मुलगी आता मेली आहे, मला कुठली आशा नाही. But in that situation Jesus said, "Don't believe of what you know." आणि त्या परिस्थितीमध्ये येशू म्हणतो तू काय पाहत आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नको. Yes, we get to know so many things happening around our city, around our nation. आपल्या राष्ट्रामध्ये, आपल्या शहरामध्ये पुष्कळशा गोष्टी आपण अवतीभोवतून ऐकतो. We should be aware of what is happening around our nation. आणि आपल्या देशामध्ये काय होतं आपल्याला त्याच्याबद्दल माहिती असली But we पाहिजे. should not be intimidated by that. परंतु ते पाहून आपण भिलो नाही पाहिजे. Because our God is still in control. कारण आपला देव अजूनही नियंत्रणात Our God is आहे. still on the throne. आपला देव अजून राजस्थानावर बसला Verse आहे. 40 we see over here, and he said unto him, "Why are you so verse 40 of Mark chapter 5, we see that, and they laughed at him to scorn, but when he had put them all out, he taketh the father and the mother of the damsel and them that were with him, and entered into where the damsel was lying." मार्क वर्तमान 5 अध्याय 40 वचन, तेव्हा ते त्याला हसू लागले, पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालून दिले आणि मुलीचे आईबाप व आपल्या बरोबर माणसे यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. The mourners that were there in the house of Jairus when his daughter died were not mourners who were having sympathy or having comfort or having love or concern for Jairus. आणि आपण पाहतो त्या ठिकाणी जे शोक करण्याकरिता आले होते ते काय यारेचं सांत्वन करण्याकरिता आले नव्हते, त्याच्यावरती प्रीती करण्याकरिता आले नव्हते किंवा त्याला सहानुभूती देण्याकरिता आले नव्हते. They were called to be professional mourners. आणि त्या ठिकाणी ते उद्योग धंदे करणारे होते, त्या ठिकाणी ते शोक करणारे Because when होते. Jesus said that damsel is not dying, she is sleeping, immediately the same mourners who behaved as if they were so much concerned about Jairus and his daughter's loss, they ridiculed Jesus. आणि आपण पाहतो या ठिकाणी ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हटलं की तुझी मुलगी मेलेली नाही, ती झोपली. आपण पाहतो हे सर्व गलबला करणारे लोक ते रडत होते, त्या ठिकाणी संगीत वाजवत होते, परंतु आता ते येशूला पाहून हसू लागले. And when Jairus saw those situation, ज्यावेळेस याईरने ही परिस्थिती पाहिली, Jesus is still speaking to him. येशू अजूनही त्याच्याशी बोलत आहे. Don't believe in what you see. आणि जे पाहतो त्याच्यावर विश्वास ठेवू नको. Jesus told him, do not be afraid, only believe. आणि येशू म्हटला भिवू नको, विश्वास ठेव. So we see over there that when Jesus goes further, Jesus is now confirming the faith of Jairus by his works. आणि आपण पाहतो की त्याच्या कार्याद्वारे याईरचा विश्वास आहे त्याची पूर्णता येशू करत आहे. Firstly, we see that Jesus confirmed Jairus' faith by his words. आपण पाहतो पहिले येशूने खात्री करून दिली याईरला कशाने, त्याच्या शब्दाने. Don't believe in what you hear. आणि जे काय ऐकता त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू Don't नका. believe in what you see. जे पाहता त्याच्यावर विश्वास ठेवू नका. Don't believe in what you know. तुम्हाला जे माहिती आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. But then he says Jesus confirmed his faith by his works. आपण पाहतो येशूने त्याच्या विश्वासाची खात्री पूर्ण कशी केली, त्याच्या कार्याद्वारे. In spite of hearing the ridicule of the mourners. आणि ते ज्याने उपहासात्मकरित्या येशूला बोलत तरी देखील. Verse 40, the word of God said, they laughed him to scorn, but when he had put them all out,
he taketh the father and the mother of the damsel and them that were with him and entered in where the damsel was lying. मार्कुस वर्तमान 5:40 तेव्हा ते त्याला हसू लागले, पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालून दिले आणि मुलीचे आई बाप व आपल्या बरोबरची माणसे यांना घेऊन मुलगी होती तिथे तो गेला, आत गेला. In spite of seeing and hearing the ridiculousness, the laughter of the professional mourners. आणि आपण पाहतो त्या ठिकाणी जे शोक करणारे होते येशूला पाहून हसले, उपासात्मकरित्या बोलले, तरी देखील This situation could not stop Jesus entering into the hopeless situation of Jairus' life. ही परिस्थिती येशूला थांबू शकली नाही की यायरची जीवनातील आशेन परिस्थितीमध्ये पाऊल टाकण्याकरिता. Many people may believe, many people may show their outward concern, but may ridicule you to waver your faith and to make your faith weak in your time of hopeless आणि situation. पुष्कळसे लोक जे आहेत बाहेरून दाखवतील की त्यांना तुमची सहानुभूती आहे, परंतु ते तुम्हाला उपासकरित्या बोलतील आणि तुमच्या विश्वासाला डळमळून Especially when there टाकतील. is a death situation in your life or विशेषतः in your ज्या- family. विशेषतः ज्या मृत्यू परिस्थिती किंवा मेलेले जीवन व्यक्ती तुमच्या So-called घरात people असेल, who claim to have concern for you may ridicule you, may scorn you and say that you are having faith, then why this situation has to come in your life? Maybe something bad has been happening in your life or you have done something bad and this is the fruit that you are receiving for it. आणि ते लोक आले असतील तुमचं सांत्वन करण्याकरिता, सहानुभूती देण्याकरिता, परंतु ते उपासकरित्या तुम्हाला बोलतील, हसतील, म्हणतील तुम्ही काहीतरी जीवनामध्ये चूक केली असेल म्हणून तुझ्या जीवनामध्ये ही परिस्थिती आली Oh, आहे. you prayed to God all of your life, you served God all of your life, then where is your God in your situation? आणि आतापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये तू देवाची सेवा केली, देवाकडे प्रार्थना केली, या परिस्थितीचा देव कुठे आहे? In spite of the ridicule, in spite of the laughter of the professional mourners, Jesus still entered into that place of hopeless situation. आपण पाहतो त्या ठिकाणी ते गलबला करणारे लोक, त्या ठिकाणी शोक करणारे लोक येशूला पाहून हसत होते, उपासनात्मकरित्या बोलत होते, तरी देखील येशू ख्रिस्ताने त्या परिस्थितीमध्ये प्रवेश केला. No matter what others say about you, हरकत नाही इतर तुमच्याबद्दल no काय matter what म्हणतात, others taunt you regarding your situation, आणि तुमच्या परिस्थितीबद्दल इतर जण काही टोमणा no मारू matter how द्या, others judge you according to your situation in your life, परिस्थिती पाहून लोकांनी तुमचा कसाही न्याय एवढा करू let द्या, हरकत not नाही. that taunting, let not that ridicule, let not that mocking stop you allowing Jesus to enter into your hopeless situation. परंतु लोक ज्यावेळेस तुमची थट्टा करतील, उपासात्मकरित्या बोलतील, हसतील, तुम्ही त्याला परवानगी देऊ नका, त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या बळी पडू नका, परंतु येशूला त्याच्यामध्ये येऊन तुमच्या जीवनामध्ये कार्य करू द्या. Verse 41, the word of God says, and he took the damsel by his hand and said unto her, Talitha Kumi, which is being interpreted as damsel, I say unto thee, arise. 41 वचनामध्ये म्हटलं आहे, नंतर मुलीच्या हाताला धरून तो म्हणाला, तलिता कुम, याचा अर्थ मुली मी तुला सांगतो उठ. No situation around Jesus could affect his character of love and authority at the same time. आणि कोणती परिस्थितीचा परिणाम येशूवरती झाला नाही, कारण येशूचं चारित्र्य काय आहे? प्रीती आणि In कळवळा. Aramaic, when it says Talitha, it means little child. आणि त्या ठिकाणी तो तलिता म्हणतो म्हणजे लहान मुली. When he says little child, he has already included that child, that daughter of Jairus into his family. आणि ज्यावेळेस तो लहान मुली म्हणतो याचा अर्थ की यायरीच्या कन्याला तिने त्याच्या कुटुंबामध्ये सहभागी केला Such आहे. a love and compassion from the Savior. आणि या तारणाऱ्याची इतकी महान प्रीती आणि कळवळा. The same love he had for that woman who was unwanted. He said that daughter, your faith has healed you. आणि तीच स्त्री जी नको असलेली होती तो म्हणतो मुली तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं Now आहे. this child does not remain just the child of Jairus and his wife. He said that you are my child. Damsel, I say arise. आणि आता ही मुलगी फक्त यायरीच्या आई वडिलांची मुलगी राहिलेली नाही, परंतु तो म्हणतो माझ्या मुली. And the authority said that I say unto you, arise. आणि तो अधिकाराने म्हणतो उठ. Because my God is powerful enough. The word of God says in Romans chapter 4 verse 17 that he calls back the dead as though they are alive. रोमकरास पत्र याचा 4 अध्याय 17 वचनामध्ये म्हटलंय, जे मृत आहे त्याला तो असं म्हणतो जसं ते जिवंत आहे. That is the power of our God. आपल्या देवाचं हे When सामर्थ्य. situation might be seeing life, a deadness through by all others, my Jesus sees life in that situation. आणि सर्व पाहतात की परिस्थिती मृतवत आहे, परंतु माझा येशू त्याच्यामध्ये जीवन Because he has the पाहतो. power to breathe life into the dead bones. कारण त्या शुष्क असल्यामध्ये त्याच्याकडे सामर्थ्य आहे श्वास फुंकून जीवन द्यायला. And the word of God says, and straightway the damsel arose and walked, for she was of the age of 12 years, and they were astonished with great astonishment. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली, कारण ती 12 वर्षाची होती तेव्हा ते लागलेच अत्यंत आश्चर्यचकित झाले. The word of God says that at the command of Jesus, where he says, arise,
Immediately the damsel arose. आणि आपण पाहतो येशू ख्रिस्ताने तिला आज्ञा केली, उठ. लगेच ती मुलगी उठली. The same word we see that Jesus using for Lazarus. He says, Lazarus, come forth. And immediately Lazarus came forth out of the grave. आपण पाहतो की Out तोच of the शब्द grave. येशूने लाजराच्या वेळेस वापरला. लाजराला म्हटलं, येशू कबरेतून बाहेर ये, आणि लाजर कबरेतून बाहेर So आला. he came, she arose. आणि ती पाहतो मरणातून उठली. What about us? आपल्याबद्दल काय? Are we still in our dead days or are we arose with Christ? आणि आपण आपल्या मृतावस्थेमध्ये आहोत का येशू बरोबर आपण Colossians chapter सक्रिय 3 झालो verse आहोत? 1, the word of God said that if you are risen with Christ, set your mind on the things above. आणि जर ख्रिस्तामध्ये तुम्ही पूर्णतः झाला तर तुमचं चित्त वरील गोष्टीवर If we लावा. have risen from our deadness into a newness of life, then our motive, our focus in our life must change. आणि ज्यावेळेस आपल्या मृत परिस्थितीमध्ये आपलं नवीकरण होतं, त्यावेळेस आपण येशूच्या वरील गोष्टीकडे लक्ष दिलं Secondly, पाहिजे. the word of God says, the damsel arose and walked. आणि दुसरी गोष्ट म्हणते, ती मुलगी उठली आणि चालू लागली. The damsel arose and walked. ती मुलगी उठली, चालू लागली. What is the meaning of walk in our spiritual life? आपल्या आध्यात्मिक जीवनात चालणं म्हणजे काय? Walking is not the evening walk that you go through, go at your place. आणि चालणं म्हणजे संध्याकाळी तुम्ही चालायला जाता तसं नाही हो, Walking फिरायला. is our daily walk with the Lord. आणि आपलं दररोजचं प्रभू बरोबर चालणं. When God says arise, we arose from our deadness into liveliness. Now God wants us to walk in His life. परमेश्वर ज्यावेळेस उठ म्हणतो त्यावेळेस आपल्या मृत परिस्थितीमध्ये आपण उठतो आणि When परमेश्वराच्या Jesus said जिवंतपणामध्ये to आपण Lazarus, चालतो. when Jesus said to Lazarus, come out, he came out. ज्यावेळेस येशू लाजाराला म्हटलं कबरेतून बाहेर ये, तो बाहेर आला. The second command, Jesus said, दुसरी आज्ञा येशूने दिली unloose him. आणि त्याला त्याचे वस्त्र मोकळे करा. Unloose the grave clothes that are still around him. आणि कब्र वस्त्र त्याच्यावरती आहे, त्याला खोला किंवा त्याच्यातून ते सोडवा. He was walking with the grave clothes wrapped till the time the people, they loose the grave clothes around Lazarus by the command of Jesus. आणि तो त्या प्रेत वस्त्रांमध्ये तसाच कबरेतून बाहेर चालत आला, जोपर्यंत येशूने सांगितलं नाही त्याचे वस्त्र तुम्ही त्याला सोडा त्याच्यातून. Many times we are still in our grave clothes, walking like live mummies, because we are still wrapped up with our grave clothes of tradition, grave clothes of misunderstanding, grave clothes of lust, grave clothes of sin, and many other things are there. आणि पुष्कळशा आपण देखील या प्रेत वस्त्रामध्ये चालतो, जसं काही एखादी मम्मी चालत आहे त्याप्रमाणे आपल्या पापामध्ये, आपल्या अविश्वासामध्ये आणि पुष्कळ इतर गोष्टींमध्ये. The damsel arose and she started walking. ही मुलगी उठली, चालू लागली. We cannot walk with grave clothes around us. आपल्या अवतीभोवती प्रेत वस्त्र असले तर आपण चालू We need शकत to नाही. throw off those filthy rags. आणि त्या मळक्या छिंद्या आपण काढून टाकल्या पाहिजे. And then the word of God says, मग देवाचं वचन सांगतं. again I was wondering why it is said over here, for she was of the age of 12 years. आणि मी हा विचार करत होतो की या ठिकाणी उल्लेख का केला, ही 12 वर्षाची मुलगी Let's होती. go back to the previous story. आपण अगोदरच्या गोष्टीकडे जाऊया. That woman was in agony for 12 years. आपण पाहतो ही जी स्त्री होती वेदनेमध्ये किती वर्ष होती? 12 वर्ष. That woman was in agony for 12 years. आपण पाहतो ती स्त्री या वेदनेमध्ये 12 She वर्ष was होती. at the point of giving up hope. ती अशा परिस्थितीत आली, तिने आता वाटलं की मला But आशा Jesus नाही. gave her hope. परंतु येशूने तिला आशा दिली. This girl was enlightenment, a light to the parents' eyes for 12 years. आणि आपण पाहतो की मुलगी जी आहे त्या आई वडिलांसमोर 12 वर्ष होती. But Jesus brought light when the light was almost about to be extinguished. आणि येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस आता प्रकाश विझणार होता, येशूने त्याला प्रकाशाची ज्योत पुन्हा Jesus पेटवली. brought the light over there. येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी प्रकाश आणला. And that's what the word of God says, that He is the light of our salvation. आणि त्यामुळे देवाचं वचन सांगते की तोच आपला तारणाचा How प्रकाश do we आहे. walk in His ways? आपण त्याच्या मार्गामध्ये कसं चालू Psalms शकतो? 119 verse 105, the word of God says, स्तोत्रसंहिता 119 105 वचन. Thy word is the light and lamp unto my feet and light unto my path. तुझं वचन माझ्या मार्गासाठी दिवा आणि प्रकाश आहे. The light has called us out of darkness. आणि त्या प्रकाशाने आपल्या अंधारातून बाहेर बोलवलं The light आहे. has given us the light lamp of the word of God आणि त्या प्रकाशाने आपल्याला देवाच्या वचनाचा दिवा दिला आहे. to walk into the light. त्या प्रकाशामध्ये चालण्याकरिता. This daughter was the light and the enlightenment of the family of Jairus and his husband and his wife. आणि यायरस आणि यायर आणि त्याच्या पत्नीसाठी ही मुलगी काय होती? घरामधील प्रकाश. For 12 long years. 12 वर्ष. Now the time has come where the light of this woman, this girl was about to be extinguished or blown off. आणि आता अशी वेळ आली की जीवनातली ही ज्योत मावळणार होती किंवा संपणार But होती. Jesus, by the power of the Holy Spirit, brought everlasting light in her life. परंतु ती मरणार होती, परंतु येशू ख्रिस्ताने तिच्या जीवनामध्ये सार्वकालिक जीवन And the आणलं. word of God says in verse 42, and they were astonished with great astonishment. आणि आपण पाहतो 42 वचनामध्ये ते आश्चर्यचकित झाले. Why?
का? Because my Savior can do greater things beyond our imagination. कारण माझा तारणारा आपल्या कल्पने पलीकडे मोठ्या गोष्टी करू Ephesians शकतो. chapter 3 verse 20, the word of God says इफिसकरास पत्र 3 अध्याय 20 वचन, that beyond our understanding, आपल्या बुद्धी समज beyond पलीकडे, our imagination, आपल्या कल्पने पलीकडे through the supernatural power of God, He is able to do mighty things. त्याच्या अलौकिक सामर्थ्याने तो पराक्रमी गोष्टी करू शकतो. You might be thinking in your own box that how do you solve your situation? तुम्ही स्वतःच्या चौकटीत उभे राहून विचार करा माझी परिस्थिती कशी सोडवू. You may be thinking that how can my financial situation be solved in my own box of situations? आणि तुम्ही म्हणताल माझ्या चौकटीमध्ये मी आहे आणि माझ्या आर्थिक परिस्थितीमधून मी कसं बाहेर निघू शकतो. But when you allow God to step in your life situations which seems impossible and hopeless to you, पण ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला परवानगी देता तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्याकरिता तुम्हाला परिस्थिती वाटते की He अशक्य will आहे, काही blow होणार your नाही. mind off by doing things beyond your imaginations. तुमच्या कल्पने पलीकडे तो गोष्टी करेल. He can raise the daughter who was dead alive because he can do things beyond your imaginations. आणि ती मुलगी मेलेली होती त्याने जिवंत केलं तुमच्या कल्पने पलीकडे तो गोष्टी करू शकतो. But the story does not stop over here. परंतु ह्या ठिकाणी ती गोष्ट थांबत The word of नाही. God says, and he charged them straightly that no man should know it, and commanded that something should be given her to eat. अशी त्याने त्यांना निष्ठून आज्ञा केली आणि तिला खावास देण्यास सांगितले. Jesus not only gave her a life, येशू ख्रिस्ताने केवळ तिला जीवनच दिलं नाही, but here Jesus is making provision for her for nourishment in her life from that time. आणि त्यावेळेपासून पुढे येशू ख्रिस्त पुरवठा करत आहे तिच्या जीवनाला पौष्टिकता Jesus has देण्याकरिता. not given us a life, येशू ख्रिस्ताने केवळ आपल्याला जीवन दिलं but नाही, the word of God says in 1 Peter chapter 2 verse 2 that as newborn babes we are to crave for milk. आणि पहिले पेत्र याचा दुसरा अध्याय दुसऱ्या वचनामध्ये म्हटलंय की नवीन बालकासारखं आपण दुधासाठी For newborn babes we have been given milk to grow. आणि ज्यावेळेस लहान बाळ असतं आपलं काय वाढीसाठी दिलं जातं दूध. In Hebrews chapter 5 verse 14, इब्रिकर्स पत्र 5 अध्याय 14 he वचन, does not want us to limit ourselves to milk and newborn situation आणि त्याची इच्छा or नाही की age. आपण फक्त दुधामध्ये किंवा आपण फक्त लहान बाळाच्या परिस्थितीत The राहावं. author of the Hebrews says that I thought that you would still might have become big, but you are still born newborn babes having crave for milk. आणि इब्रिकर्स लेखक म्हणतो की मला वाटलं की तुम्ही प्राऊड झाला असाल परंतु अजूनही तुम्ही लहान बाळकासारखे आहात. Meat is for those who are going towards maturity situation. जड अन्न कुणासाठी आहे जे परिपक्वतेकडे So चालले आहेत, our food is प्रौढतेकडे. milk. For grown up, it is meat. आणि आपण पाहतो लहान बाळकांसाठी काय आहे दूध, परंतु जे प्रौढ आहे त्यांच्यासाठी काय आहे जड अन्न. Then we see the Matthew chapter 4 verse 4, man shall not live by bread alone, but by the word of God. आणि मत्तीकृष्णवर्तमान 4 वचनामध्ये म्हटलंय मनुष्य केवळ भाकरीने नाही परंतु परमेश्वराच्या वचनाने जगेल. The word of God देवाचं वचन is more important than the bread for the physical body. आपल्या शरीरासाठी भाकरीपेक्षा अधिक महत्वाचं The देवाचं bread for the वचन. physical body will take us to Hadapsar. आणि आपलं जे शारीरिक भाकर आपल्याला कुठं नेल कबरेपर्यंत हडपसर मध्ये, But the word of God will help us to live a life that is eternal life. परंतु देवाचं वचन काय सहाय्य करेल आपल्याला सार्वकालिक जीवन जगायला. Jesus did not want this woman, this girl to just be alive. येशू ख्रिस्ताची इच्छा नव्हती की ही मुलगी फक्त जिवंत राहावी, But she walked, ती चालली and Jesus gave her nourishment of the word of food. आणि भोजनाचं येशू ख्रिस्ताने तिला पौष्टिकता Jesus दिली said to them, feed her. आणि येशू त्यांना म्हणला तिला खावयास द्या. Jesus cares about your situation this morning. आज सकाळी येशू ख्रिस्ताला तुमच्या परिस्थितीची काळजी Think about आहे. the situation of Jairus. याईरची परिस्थितीचा विचार करा. No hope. आशा नाही. Nothing would work. The servant said, do not trouble the master. Your master cannot do anything. Don't hinder him or waste his time. आणि मग ते चाकर म्हणाले प्रभूजीला त्रास कशाला देता, त्यांचा वेळ कशाला वाया घालवता. When you don't see the tangible and the visible work of God in your life, ज्यावेळेस तुम्ही दृश्य असं परमेश्वराचं कार्य तुमच्या जीवनात पाहत नाही, don't think that your God is sleeping. असा विचार करू नका हो तुमचा We देव have read झोपलाय. the passage Psalms 121. The word of God says, the God of Israel never sleeps nor slumbers. स्तोत्रसंहिता 121 मध्ये म्हटलंय की इस्रायलचा देव झोपत नाही, त्याला डुलकी येत He नाही. will never allow your faith or your foot to fall down. आणि तुमचा विश्वास की तुमचा पाऊल तुम्हाला कधीच पडू देणार When नाही. you think about the hopeless situation in your life, ज्यास तुमच्या आशेन परिस्थितीचा तुम्ही विचार allow करता, Jesus to work in your lives. येशूला तुमच्या जीवनात परवानगी द्या कार्य करायला. Let go
of unbelief. Let go of fear and allow Jesus and His word to activate in your life. तुमचा अविश्वास, तुमच्या भीतीला तुमच्या जीवनातून जाऊ द्या आणि येशू ख्रिस्ताच्या विश्वासाला तुमच्या जीवनामध्ये सक्रिय होऊ द्या. No matter what situation you might be having this morning, आज सकाळी मग तुमची परिस्थिती किती भयंकर असो हरकत नाही. Jesus cares about your situation. तुमच्या परिस्थितीबद्दल येशूला काळजी Hebrews आहे. chapter 4 verse 15 and 16, the word of God says, He is our high priest who can sympathize with our weaknesses. इब्री पत्राचा 4 अध्याय 15 आणि 16 वचनामध्ये म्हटलंय की तो आपला महायाजक आहे, त्याला आपली सहानुभूती आहे. Your प्रमुख situation may याजक. stare at you and say that no hope, nothing is going to work out. तुमची परिस्थिती तुमच्याकडे मोठे डोळे करायला म्हणाल काही आशा नाही, संपलं आता सर्व काही. Ephesians chapter 3 verse 20, the word of God says, पत्र 3 अध्याय 20 वचन. according to the Holy Spirit power, the supernatural power that is at work in you, He can do things that are beyond your imaginations. आणि परमेश्वराचा अलौकिक पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. तुमच्या कल्पने पलीकडे तो कार्य करू शकतो. The Christian life is just like that. आणि ख्रिस्ती जीवन आपला असंच आहे. We might be in tough situation, आपण कदाचित कठीण प्रसंगाला तोंड देत असो, but we can still rejoice in Jesus. परंतु येशूमध्ये आपण अजूनही आनंद करू Because शकतो. my Jesus will turn your worst situation into a victorious situation for कारण your life. माझा येशू तुमच्या अति भयंकर परिस्थिती तुमच्या विजयासाठी तिने पुढे कार्य करू Things शकतो. that look blur in your eyes, तुमच्या डोळ्याला गोष्टी अंधुक दिसत असतील, things that look fearful in your eyes, तुमच्या डोळ्यामध्ये गोष्टी भीतीदायक दिसत असतील, things that look hopeless in your lives, तुमच्या डोळ्याने परिस्थिती आशेन दिसत असेल, now see it through the eyes of Jesus. परंतु येशूच्या दृष्टीने आता ते पहा. Jesus is able to transform your life. तुमच्या जीवनाचं रूपांतर करायला येशू समर्थ आहे. The only key is be not afraid. परंतु गोष्ट काय आहे, भिवू नका. Just believe in Jesus. येशूवर केवळ विश्वास And I believe ठेवा. that when you do that, माझा विश्वास आहे ज्या तुम्ही असं you are कराल, going to see the hope of God shining like the ray of light into your hopeless situation. माझा विश्वास आहे की तुमच्या आशेन परिस्थितीमध्ये परमेश्वराच्या आशाचं किरण तुम्हाला दिसेल. Let us lift up our voices and let's worship the Lord at this time. आपण यावेळेस प्रभूचे उपासना करूया, आपले हात वर Let's say that, करूया. Lord, I believe in you, Lord. म्हणूया प्रभू मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो. Lord, I trust in you, प्रभू मी Lord. तुझ्यावरती विसंबून राहतो. I trust in your words. तुझ्या वचनावरती मी भरोसा ठेवतो. I trust in what you have done for me on the cross of Calvary. कॅल्वरीच्या वधस्तंभावर माझ्यासाठी तू केलायस, माझा If विश्वास आहे. Jesus can give his life for us, जर येशू ख्रिस्त स्वतःचा प्राण आपल्यासाठी देऊ शकतो, he can do anything for us. मग आपल्यासाठी तो काही पण करू Let शकतो. loose of fear and unbelief and let us hold on to Jesus, who is the author and the finisher of our faith. आपल्या जीवनातला जो अविश्वास, भीती आपण त्याला सोडून देऊया आणि आपल्या विश्वासाचा जो उत्पन्न करता उत्पादक येशू ख्रिस्त आहे त्याच्यावरती विश्वास ठेवूया. विश्वास देवाच्या शब्दावर भरवसा ठेवून अशक्य गोष्टीला हसून म्हणतो होईलच होईल, म्हणतो होईलच होईल, होईल म्हणतो होईलच होईल. अशक्य गोष्टीला हसून म्हणतो होईलच होईल. Faith, mighty faith, the promises and looks to God alone. Laughs at impossibilities and cries it shall be done. And cries it shall be done. And cries it shall be done. Laughs at impossibilities and cries it shall be done. विश्वास देवाच्या शब्दावर भरवसा ठेवून अशक्य गोष्टीला हसून म्हणतो होईलच होईल, म्हणतो होईलच होईल, होईल म्हणतो होईलच होईल. अशक्य गोष्टीला हसून म्हणतो होईलच होईल. विश्वास देवाच्या शब्दावर भरवसा ठेवून अशक्य गोष्टीला हसून म्हणतो होईलच होईल, म्हणतो होईलच होईल, होईल म्हणतो होईलच होईल. अशक्य गोष्टीला हसून म्हणतो होईलच होईल. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, क्षण धन्यवाद देतो. Loving Heavenly Father, we praise you, we thank you. आम्ही तुझे विशेष आभार मानतो की आज तुझ्या सहभागितेमध्ये आम्हाला तू सहभागी करून घेतला Lord, we आहेस. thank you that you have given us this fellowship. तुझं वचन तू आमच्याशी विभागून घेतलं आहेस. Lord, we thank you that you have spoken through your word. तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला धीर दिला आहेस Lord, you have given us faith through your word. आणि विश्वास दिला आहेस. You have given us that patience. आमच्या मनातील भीती तू काढून टाकली You have आहेस. removed all the fear from our जो heart. विश्वास पवित्र बाप्पा त्या व्यक्तीमध्ये होता, The faith which that person had. तो विश्वास आज आम्हाला तू दे. Lord, give that faith to तो us. विश्वास असा आम्हाला दे की जेणेकरून आम्ही तू आमच्याबरोबर आहेस याची आम्हाला खात्री असू दे. Lord, give that faith that we will have assurance that you are with us. तुला सर्व काही शक्य आहे.
आहे. You are able to do तू everything. सर्व काही करू You शकतोस. can do anything. आणि ही बाप पवित्र वापर आम्ही अनुभवली आहे. Lord, we have experienced that in our life. त्या विश्वासात चालण्यास तू आमचं सहाय्य कर. Lord, help us to walk in that faith. आतापर्यंत तू आमचं सहाय्य केलंस त्यावेळेला आम्ही तुझा आभार मानतो. Up till now, you have helped us. We thank you. इथून पुढे तू आमचं सहाय्य कर. Henceforth, also you help आणि us. तुझा महिमा आमच्याकडून हो दे. And through our life, let your name be glorified. आम्हा प्रत्येकाबरोबर तू आतापर्यंत राहिलास त्यावेळेला आम्ही तुझी स्तुती Lord, करतो. you are with us till now. We praise you. इथून पुढे तू आमचं सहाय्य कर. Lord, help us henceforth also. या सर्व कठीण परिस्थितीतून जात असताना तू आमच्यावर असावंस अशी मी तुझ्याकडे प्रार्थना When we are करतो. going to the difficult situation, we pray, Lord, that you be with us. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागितले आहे म्हणून तू स्वीकार. I ask all these things in the name of our Lord and Savior Jesus Christ. Now the grace of God, the love of Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with you all and forever. Amen. Amen. We would like to sing a song for you, those who are going to have celebrate their birthday this week and wedding anniversary this week. आम्ही गीत गाऊ इच्छितो जे आपला या आठवड्यात लग्नाचा आणि वैयक्तिक वाढदिवस साजरा करत आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to everyone. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Gracious, loving Heavenly Father, we thank you for those who are going to celebrate their personal birthday this week. कृपा परमेश्वर आम्ही आभार मानतो जे आपला वैयक्तिक वाढदिवस या आठवड्यात साजरा करत आहेत. We pray thee for those who are going to celebrate their anniversaries this week. आम्ही प्रार्थना करतो जे आपला लग्नाचा वाढदिवस या आठवड्यात साजरा करत Give आहेत. them many more personal birthday and wedding anniversary in their personal life and marital life. प्रार्थना करतो त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अधिक वाढदिवस दे, वैवाहिक जीवनात अधिक वाढदिवस दे. Fill their life with all your heavenly blessings. स्वर्गीय आशीर्वादाने त्यांचं जीवन तू भर. Let your strength, health, wisdom, and knowledge be part of their life. शक्ती ज्ञान शहाणपण त्यांच्या जीवनाचा वाटा होऊ दे. As you are blessing them, O Lord, तेव्हा त्यांना तू आशीर्वाद देत असता. make them a channel of blessing to others. इतरांसाठी आशीर्वादाचं माध्यम We कर. commit them in your holy hands. त्या पवित्र हातात आम्ही त्यांना देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्याने आणि प्रार्थना करतो. Amen. आमेन. Let's meet one another, greet one another next to the love of God with one another. एकमेकाला भेटूया, देवाच्या प्रीतीची सहभागिता करूया. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ.